नवरदेव रेडी होत आहे, अजून तरी गंजीवरती आहे. सो अरे आवर भाई, 11 वाजता जायचं होतं भाई. लवकरच निघू आपण, फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटं भाई. माझ्या लग्नाच्या वेळेस पण असाच चड्डीवर होतास तू. सो हॅलो गायज, वेलकम टू कोर डेज ब्लॉग. आणि आज खूप स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी. दिवाळीनंतर आहे आणि मला नंतर व्हिएतनामवरून आल्यानंतर शूट करायला काही भेटलं नाही, बस खूप बिझी होतो, खूप दिवाळीची कामं वगैरे चालू होती. सो त्याच्यानंतर आज मी घेतला आहे कॅमेरा हातामध्ये. अँड दिस इज व्हेरी स्पेशल डे फ्रॉम मी, कॉज माझा जो एक चाइल्डहूड फ्रेंड आहे सागर, हॅप्पी सागर म्हणतो त्याला. सो ही इज गेटिंग एंगेज टुडे. आणि लास्ट इयर मी त्याला बोललो होतो की भाई लग्न करून टाक, असं तसं भरपूर काय काय चढवलं होतं. अँड नाव ही इज रेडी टू गेट मॅरिड. सो थिंग इज हॅप्पी सागर आणि मी खूप स्कूटीवरती फिरायचो, खूप मस्ती मजा करायचो, इकडे खायला जा तिकडे फिरायला जा, असं चालू असायचं. बट लास्ट इयर माझं लग्न झाल्यामुळे मला एवढं जाता नव्हतं येत आणि तो त्याच्या फ्रेंड्सबरोबर जायचा मस्तपैकी खायला प्यायला वगैरे. सो आय वॉज लाईक भाई असं कसं करू शकतोस तू, म्हणून मग मी त्याला थोडंसं चढवलं, यार नाही नाही लग्न कर वगैरे वगैरे. आणि नाव ही इज गेटिंग एंगेज. सो आता नेक्स्ट मंथपासून, म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये लग्न आहे. सो आय डोंट थिंक सो आता त्याला पण माझ्यासारखं जाता येईल सगळीकडे. सो आय एम हॅपी फॉर दॅट. राईट नाव शूट इज गोइंग ऑन. कसे काय पोजेस आणि हे डिसाईड करतोय. गेट रेडी विथ सागर चालू आहे आता. 1 2 3. ओहो ओके. सो आता एकदम रेडी झालोय. बघूया आता हरिता रेडी झाली की नाही. आय गेस चाल असे हवी. हरिता रेडी झालीस? ओ माय गॉड. बघू जरा. बघ हरिता, मी बोलतो ना एकदम व्यवस्थित आंघोळ केलीस तर किती सुंदर दिसशील. मी नेहमीच छान आंघोळ करते, नेहमीच छान दिसते. मी छान आहे म्हणून. सो माझा मेकअप केला आहे अश्विनीने, दी मेकअप आर्टिस्ट. आमची फोटोग्राफर पण आहे ती, आमची मेकअप आर्टिस्ट पण आहे ती, आमची बहीण पण आहे ती, ननंद पण आहे ती, फ्रेंड पण आहे ती. सो ऑल इन वन आहे. शी इज द बेस्ट. आर्या तू पर्सनॅलिटी कशी चेंज करते दाखव मला. दिस इज माय घरेलू पर्सनॅलिटी. हां आणि मग हे ओ माय गॉड यार, म्हणजे एवढे कूल कशी काय आर्या तू. आर्या जुगाडू बाई एक नंबरची, जिने आता स्वतःचं असं, म्हणजे तिला असं वाटतं की तिचे फोटोज असे म्हणजे सेल्फी याच्यातच भारी येतात. आणि एकदम टीचर लुक करून. आई बाबांचा माझ्या लग्नामध्ये बाबा आणि आई बिझी असल्यामुळे आम्हाला फोटो नाही काढता आला, तर आम्ही आत्ता फोटो सेशन करून घेतोय त्यांचा. झालं तुझा हरिता फोटो काढून? नाही अजून नाही, मन नाही भरले माझं. मन नाही भरलं आता काय. आणि ही आमची अश्विनी, होता घरी घेऊन यायला पाहिजे आमची होता. मेकअप आर्टिस्ट प्लस फोटोग्राफर प्लस सिस्टर प्लस आता जेवढा हरिता बोलली ती सगळे इथे. ही आमची ऋषू मोबाईल, एकदम दिवस रात्र मोबाईल बघत असते, मुलांकडे लक्ष नाहीये काय नाहीये. आणि मांजरींची डिलिव्हरी पासून सगळं. आणि एकदम स्पेशल छंद तिचा मावशीला फोन करणे. आणि फोन केला की तिला माहितीच नसतं की वर्ल्डमध्ये काय चाललंय. जस्ट मावशी अँड हर एकदम पॅरलर युनिवर्समध्ये असतात दोघी जणी. श्रीगाव, हां आमच्या श्रीगावचा नेटवर्क एकदम डेंजर आहे भाई. एक गोष्ट कुठे काय घडली की लगेच सगळीकडे धडाधड पोचते. म्हणजे कुठलाच चॅनल एवढा फास्ट नाही जेवढा आमचा श्रीगावकर्स नेटवर्क आहे. हरिता कसं एक्सप्लेन कर नेटवर्क कसं. सासूबाई नेटवर्किंग. हे सांग ना हरिता कसं. सागर रेडी? यस ब्रो, रेडी. सागर शेठ
शांत भाई अजून बघ नको नंतर सर. बोलू नको मला सांगितलं नाही तू नाही राहू दे. आला हो मंडपाच्या इथे आलाय आता बाबू कॅमेरावाल्याला सांगा आलो कॅमेराला ओम भूम ओम सपम ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर करंजाडे ग्रामे वडिलांचं नाव सुरेश सागर चुकू नकोस हो. चुकायचं नाही अजिबात. हा. एक दंताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्ते नमो नमः ओम शांत सागर कॉंग्रॅच्युलेशन कसं वाटतं सागर सागर इज बिझी इन शूट आता हा पुढच्या आमचा वर्षी लायगर आहे आणि तो आमचा पॅन्थर आहे. सागर पुढच्या वर्षी असाच असेल. हो नक्कीच. पुढच्या डिसेंबरला भेटू आपण. सो वी आर डन विथ एंगेजमेंट. आता त्यांचे पुढचे सगळे जेवाय बिवायचे कार्यक्रम वगैरे चालू आहेत आणि आम्हाला आता दुसरीकडे जायचं होतं. सो आम्ही निघालो आहे. हरिदा हाऊ वॉज द एंगेजमेंट? एंगेजमेंट पण खूप छान होतं, जेवण पण खूप छान होतं आणि ब्राईड अँड ग्रूम पण अँड खूप हरिता छान इज दिसत रिअली एक्साइटेड कॉज हरिताला तिची एकदम गँग मेंबर भेटली आहे फर्स्ट. होते. सो हरिता शेजारीन भेटली मला माझ्याच गावची म्हणजे उरणचीच भेटली आहे. एक्साइटेड. सो हरिता इज फ्रॉम उरण आणि ही आमची आता नवीन वहिनी आहे ती पण उरणचीच आहे. सो आता यांची गँग फुल बनते आणि त्यांनी खूप काही काही प्लॅनिंग केलं लास्ट टाइम की लग्न करून आल्यावरती आपण असं करू तसं करू. सो बघूया आता गॉसिप. हा मेन म्हणजे गॉसिप गॉसिप्स होतील आमचे आता खूप एकदम. भारी भारी गॉसिप्स. उरणकर्स. सो चला आता घरी निघूया. आज आमच्या अश्विनीला आज बोलवलंय चीफ गेस्ट म्हणून ओपनिंगसाठी. कुठे बोलवलंय? अंबरनाथ Oh my. बॉलिवूड ब्युटी सेंटर. मिस अंबरनाथ बनते की. नाही मी अंबरनाथ नाही म्हणायचं. सो अश्विनी आमची खूप प्रोडक्ट्स वगैरे घेते त्यांच्याकडनं तिच्या मेकअपच्या ह्याच्यासाठी. सो त्यामुळे एकदम तिला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं आहे की आमची एकदम काय म्हणतात ब्रँड ॲम्बॅसेडर एकदम बॉलिवूड ब्युटी सेंटरची ब्रँड एम्बॅसेडर. सो आता कशी जाशील तू? आता पनवेलपर्यंत तुमच्यासोबत. पण हा. मग स्कूटीवर. अरे स्कूटी आणली तू? नाही मग भाऊ येतो घ्यायला. अरे बाबा बोलवलं मी तिकडे. भाई फुल हार्ड वर्किंग आहे ही येते. कुठे तुझं गाव? मुरबाडवरनं येते ती पनवेलला किंवा कुठे आणि सगळीकडे बाईकवरती येते. आणि मेन म्हणजे भाई बघा हिला बघून घ्या कुठे दिसली तुम्ही कटबीट मारली तर मग फुल भांडणं आहेत. म्हणजे लिटरली हिने एवढी भांडणं केली आहेत की एस टी चालवणाऱ्या एस टीच्या समोर गाडी टाकून उभी राहायची आणि भांडायची त्यांच्याशी. बरोबर आहे बरोबर. साखरपुडा करून डायरेक्ट आमच्या घरी. कसं वाटतं सागर मग एंगेजमेंट झाली तर? एकदम एकच बिचारा दमला रे. एवढ्या लवकर कसा काय बाबा दमलास तू? आता रेड बुलची सक्त गरज आहे. सो आफ्टर एंगेजमेंट आम्ही खूप जास्त थकलो आणि आम्हाला आता खूप भूक लागली होती. सो वी आर ॲट दुलाली आणि खूप काही खायला ऑर्डर केलं आहे हरितानी. हरिता दमलीस का खूप जास्त? ऊन लागलं जरा. ऊन लागलं म्हणून आता ऊन लागलं म्हणून मला आता उन्हाची भरपाई करायला लागेल मोठं बिल देऊन. आणि आज अचानक आमच्यासोबत चुहा आर्यासुद्धा आली. येते इट्स दुलाली म्हणून आलीस ना. हरिता कशी आहेस? बरी आहेस ना? बरी आहे. आता जरा असं छान छान खायला भेटलं की जरा ताजी तवानी होईल. भाई लुटतात दोघे मिळून. दोघींनी टीमअप केली की भाई माझा खिसा खाली होतो डायरेक्टली. काहीच करू नाही शकत त्याला. उद्या दोघी लक्ष्मी आहोत. हो असू दे. या लक्ष्मी अशा आहेत ना की भाई माझ्या खिसा खाली करतात. काय म्हणते? आर्यानी लिंबू सरबत प्यायलंय तर तिला असं वाटतं बापरे काय पिलं नाही काय नाही. काय करते तू हरिता? चिंकू चटोरीगिरी करते. चिंकू चटोरीगिरी आहे ही माझी. एवढा पण चटोरेपणा चांगला नाही भाई. तू बोट टाकून खाते. अरे एवढे पैसे दिलेत आपण यार. ट्राय टू वेस्ट.